हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 1.5 किलोचं चिकन सुक्का आणि चिकन ग्रेव्ही कशी बनवायची, किती प्रमाणात बनवायचं आणि किती लोकांसाठी बनवायचं। त्यासाठी ते मी सगळ्यात आधी तर आज आपला शेवटचा दिवस आहे। आता महिनाभर चिकनला सुट्टी आहे, म्हणजेच नॉनव्हेजला सुट्टी आहे। त्यासाठी ते मी 1.5 किलो इतकं चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि चिकन धुवून झालेलं आहे, आता बाजूला ठेवून घेते। आणि सगळ्यात आधी आपल्याला चिकन आळणी करून घ्यायची आहे। त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 चमच इतकं तेल ॲड केलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेली 2 चमचा भरून लसण ॲड करून घेतलेली आहे। लसण 1-2 मिनिटांपर्यंत परतून घ्यायचे आहे। लसण व्यवस्थित भाजली की त्यामध्ये एक मीडियम साईजचा कापून घेतलेला कांदा ॲड करून घ्यायचा आहे। कांदा पण 2-3 मिनिटांपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांदा व्यवस्थित 2-3 मिनिटांपर्यंत भाजून झालेला आहे। त्यामध्ये आता चवीपुरतं 1 चमचा मोठा भरून मीठ ॲड करून घेते, अर्धा चमचा हळदी पावडर ॲड करून घेते आणि आता परत 1 मिनिटापर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। 1 मिनिट झालेला आहे, मसाला व्यवस्थित इथे शिजत आलेला आहे। आता जो स्वच्छ धुवून घेतलेला चिकन बाजूला ठेवून घेतलेला होता ना, तो चिकन इथे ॲड करून घेते आणि आता परत हा चिकन पूर्ण ॲड करून झाल्यानंतर 1-2 मिनिटापर्यंत मसाल्यामध्ये भाजून घेते चिकनला आणि चिकन व्यवस्थित मसाल्यामध्ये भाजून झालेला आहे। आता यामध्ये जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे ना बॉईल करण्यासाठी, तेवढं पाणी इथे मी ॲड करून घेणार आहे। इथे मी 3 ग्लासाने 3 ग्लास इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे। 3 ग्लास भरून इथे पाणी ॲड केलेलं आहे। आता जोपर्यंत आपलं चिकन व्यवस्थित 80 ते 90% शिजत नाही तोपर्यंत आपल्याला इथे चिकन बॉईल करून घ्यायचं आहे। पूर्ण एकदा मिक्स करून घेऊया चिकनला व्यवस्थित पाण्यामध्ये आणि आता पूर्णपणे चिकन मी बॉईल करून घेणार आहे। जोपर्यंत आपला चिकन इकडे बॉईल होईल ना तोपर्यंत आपण तिकडे मसाला करून घेऊया। चिकनला मी बाजूच्या गॅसवर ठेवून घेतलेलं आहे आणि या मोठ्या गॅसवर 5 कांदे घेतलेले आहे। मी गॅसवरच आज पूर्ण कांदे खोबरं भाजून घेणार आहे, कारण एकदम भारी टेस्ट लागणार आहे या पद्धतीने आणि सोपी पद्धत आहे, झटपटसुद्धा होते। कांद्याला जोपर्यंत वरचा कवर काळा होत नाही तोपर्यंत कांदे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं पण वरी काळा कलर येईपर्यंत व्यवस्थित खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे, कांदेही भाजून घ्यायचा आहे। काही कांदे भाजून झालेले होते ते बाजूला ठेवून घेतले, खोबरे व्यवस्थित भाजून झालेलं आहे तोही बाजूला ठेवून घेते आणि बाकीचे राहिलेले सुद्धा कांदे याचप्रमाणे आपल्याला पूर्ण बाहेरचं कवर काळा होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। मधून अजिबात जळत नाही, बाहेरचाच कवर फक्त जळतो, म्हणून थोडंसं बाहेरचं कवर जळेपर्यंत आपल्याला कांदे इथे भाजून घ्यायचं आहे। कांदा आणि खोबरं व्यवस्थित प्लेटमध्ये कापून घेतलेले, त्यामध्ये 1 गाठ लसणाची सोलून घेतलेली ॲड केलेली आहे आणि 2 इंच अद्रकाचे तुकडेसुद्धा बारीक कापून ॲड करून घेतलेले आहे। इकडे आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत, त्यासाठी 2 मोठे चमचे भरून धने घेतलेले आहे, 2 मोठे चमचे तीळ घेतलेली आहे, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 काळी मिरी, 1 भेंडी विलायची, 2 चमचा भरून इथे मी जिरा घेतलेला आहे। जिरा पूर्ण मसाला 2-3 मिनिटापर्यंत छान खमंग सुटेपर्यंत, मस्त सुगंध येईपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे। आता मिक्सरच्या पॉटमध्ये जो भाजून ठेवलेला कांदा खोबरं होतं तो ॲड करून घेतलेला, 1 मूठभर कोथिंबीर ॲड केलेला आहे आणि जो भाजून आपण खडा मसाला ठेवलेला आहे तोही खडा मसाला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। आता मिक्सरला लावून छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मसाल्याची। मसाला वाटून घेतलेला आहे मी मिक्सरला लावून। लगेच आपण इकडे चिकनही चेक करून घेऊया, चिकन शिजलं आहे की नाही। चिकन व्यवस्थित इथे शिजत आलेलं आहे, पूर्ण मिक्स करून घेऊया, एकदा चम्मचने हलवून घेते पूर्ण। खूप छान इथे चिकन शिजत आलेलं आहे आणि 80 ते 90% चिकन इथे शिजून तयार झालेलं आहे बघा। आता लगेच भाजीला फोडणी घालते, त्यासाठी एका कढईमध्ये 4 ते 5 मोठे चमचे भरून तेल ॲड करून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटे छोटे असल्यामुळे मी 3 इथे तेजपान ॲड करून घेतलेला आहे। आता आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो मसाला यामध्ये ॲड करून घेते। मसाला इथे मी अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त ॲड करून घेतलेला आहे आणि एक मोठा चमच्याने, ज्या चमच्याने मी भाजी फिरवत आहे ना त्याच चमच्याने मी 1 चमचा मोठा भरून बाजूला ठेवून घेतलेला आहे। ज्यावेळेला आपण सुकं चिकन बनवणार त्यावेळेसाठी तो मसाला लागणार आहे। मसाला 2-3 मिनिटांपर्यंत शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपले रेग्युलर मसाले ॲड करून घ्यायचे। इथे मी 4 चमच भरून मिरची पावडर ॲड केलेली आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। 4 चमच मिरची पावडर ॲड करून घ्यायची आहे। 1 चमचा भरून धने पावडर ॲड करून घेत आहे। 1 चमचा भरून गरम मसाला आणि अर्धा चमच इथे हळदी पावडर ॲड केलेली आहे। थोडंसं कमी ॲड केली आहे, कारण आपण ज्यावेळेला बॉईल केली ना त्यावेळेला सुद्धा मी हळदी पावडर ॲड केलेलं आहे। थोडंसं अर्धा चमच इतकं चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे। बॉईल करत असताना चवीपुरतं मीठ आणि हळदसुद्धा ॲड केली आहे, त्यासाठी मी ते थोडंसं हळद आणि मीठ कमी ॲड केलेलं आहे।
आता मसाला 2-3 मिनिटापर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। मसाल्यातल्या जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला झाकण लावून 2-3 मिनिटापर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे। आणि 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही चेक करून बघू शकता मसाल्यातलं तेल पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे। खूप छान मसाला शिजून इथे तयार झालेला आहे। आता परत एकदा हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता झाकण न लावता 2-3 मिनिटापर्यंत परत आपल्याला हा मसाला असा शिजवून घ्यायचा आहे। म्हणजे परत एकदा याच्यातला पूर्णपणे तेल बाहेर निघाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। मसाला इथे व्यवस्थित शिजलेला आहे। आता जो आळणी पाणी आहे तो पाणी मी यामध्ये ॲड करून घेते आणि आता पाणी ॲड केल्यानंतर जो आपण चिकन बॉईल करून घेतलेला आहे ना तोही चिकन यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। आता पूर्ण चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया चमचने व्यवस्थित। आणि आता चिकनाला जोपर्यंत पूर्णपणे 10 ते 15 मिनिटापर्यंत छान उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया। बघा 10 ते 15 मिनिटापर्यंत मी चिकन खूप छान शिजवून घेतलेलं आहे। चिकन इथे पूर्णपणे शिजून तयार झालेलं आहे। आता गॅस मी बंद करून घेतलेला आहे। वरून भरपूर सारी बारीक कापलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे। आणि आता आपला चिकन रस्सा तयार झालेला आहे। लगेच आपण चिकन सुक्का सुद्धा बनवून घ्या। त्यासाठी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये 3 मोठे चमचे भरून तेल ॲड करून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा ॲड करून घ्यायचा आहे। कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा इथे व्यवस्थित भाजलेला आहे। आता त्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेते। इथे 3 मोठे चमचे भरून मिरची पावडर ॲड करून घेतलेली आहे। इथेही तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तिखट। 1 चमचा भरून धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, थोडंसं अर्धा चमच इतकं हळदी पावडर आणि अर्धा चमच इतकं चवीपुरतं मीठ ॲड करून घेते। आता हा मसाला पूर्ण शिजवून घेते 2-3 मिनिटापर्यंत तेलामध्ये। आणि मसाला शिजला की यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला होता तोही मी ॲड करून घेते। 1 मोठा चमचा भरून ठेवलेला होता तो मसाला इथे मी ॲड करून घेत आहे। तो मसाला ॲड केल्यानंतर परत आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचा आहे। आणि शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं अर्धा वाटीपेक्षाही खूप कमी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून त्याच्यातला पाणी धुवून मसाला असल्यामुळे त्याच्यात पाणी ॲड केलं आणि त्याच्यातला पाणी धुवून मी यामध्ये ॲड करून घेतला। झाकण लावून मसाला शिजवून घेतलेला आहे। 2 ते 3 मिनिटापर्यंत मसाल्यातलं तेल पूर्ण सेपरेट झालेलं आहे। मसाला इथे पूर्णपणे शिजून तयार झालेला आहे आणि खूप छान इथे सुगंध येत आहे। खूप छान मसाला शिजून तयार झालेला आहे। आता पूर्ण मसाला चम्मचने मिक्स करून घेतलेला आहे। आणि जे बॉईल केलेलं चिकन होतं ना त्याच्यातला मी अर्धा किलो इतकं चिकन बाजूला काढून घेतलेलं होतं। कारण हा गावठी चिकन असल्यामुळे याला ना शिजायला खूप वेळ लागतो, त्यासाठी मी बॉईल करूनच घेतलेला चिकन आहे। आता तो चिकन यामध्ये ॲड करून आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत हा वाफवून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये। मसाल्यातला फ्लेवर पूर्ण चिकनमध्ये जाईल त्यासाठी आपल्याला हा मसाला 2 ते 3 मिनिटापर्यंत छान मिक्स करून घ्यायचा आहे। बघा इथे 2-3 मिनिटापर्यंत मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। छान मसाल्यामध्ये चिकन मिक्स झालेला आहे। आता झाकण लावते आणि परत 2-4 मिनिटासाठी हा वाफवून घेते। म्हणजे मसाला खूप छान चिकनच्या आतपर्यंत जाईल, फ्लेवर जाईल आणि खूप छान टेस्ट येईल। अशा प्रकारे मी इथं चिकन शिजवून घेतलेलं आहे आणि आपला चिकन सुक्का बनवून तयार झालेला आहे। आता याच्यावर सुद्धा भरपूर सारी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि आपला चिकन सुक्का सर्व करण्यासाठी तयार झालेला आहे। तर आहे की नाही सोपी पद्धत, एकदम झटपट। चिकनला शिजायला थोडंसं जास्त वेळ लागतो म्हणून मी चिकन बॉईल करून ॲड केलेलं आहे। जर तुम्ही बॉईल चिकन वापरत असाल तर ते सुद्धा तुम्हाला बॉईल करायची गरज नाही, खूप फास्टमध्ये शिजतो तो। आणि आपली इथे दोन्हीही रेसिपी बनवून तयार झाली आहेत। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा।